नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. नवे डीजीपी नायगावात गार्ड ऑफ ऑनरचे मानवंदना. 26 आकड्याचे हिरो सदानंद दाते. नवे डीजीपी महाराष्ट्राच्या पहिला महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. 37 वर्षाच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर आज सेवानिवृत्ती झाल्या. मुंबईतील नावगाव पोलीस मैदानावर आयोजित एक सोहळ्यात त्यांना निवृत्तीनिमित्त गार्ड ऑफ ऑनरने देऊन मानवंदना देण्यात आली. 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी असलेल्या शुक्ला यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखल्याचे समाधान व्यक्त केले. रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची धुरा आता संचालक दाते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रश्मी शुक्ला सर्वांचे आभार मानले. गेली 2 वर्ष महाराष्ट्र पोलीस नेतृत्व करण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. या काळात राज्यातील सण उत्सव शांततेने पार पडणे आणि निवडणुकाही विना अडथळा पार पडल्या. विशेषतः गडचिरोली गोंदियातील नक्षलग्रस्त भागात झालेली सुधारणा आणि नक्षलवाद्यांच्या संख्येत झालेली घट हे संपूर्ण पोलीस दलाचे यश आहे, असे त्या म्हणाल्या. रश्मी शुक्ला यांची कारकीर्द काही वादांनी गाजली. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर फोन ट्रॅपिंग आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यातील सत्ता पालटानंतर त्यांच्यावरील गुन्हे रद्द करण्यात आले. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षांनी रश्मी शुक्ला यांच्यावर पक्षपाताचे आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली होती. पण नंतर महायुतीचे सरकार आल्यावर त्यांच्या राज्याच्या पोलीस महासंचालनपदी वर्णी लावण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गौरव सेवानिवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करताना म्हटले की राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात रश्मी शुक्ला यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. प्रशासकीय सेवेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव राज्यातील मोलाचा ठरला. नवे पोलीस प्रमुख सदानंद दाते यांचा परिचय रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालन पदाची धुरा आता सदानंद दाते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते 1990च्या बॅचचे अत्यंत डॅशिंग अधिकारी मानले जातात. 2008च्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी दाते यांनी कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी थेट मुकाबला करत अतुलनीय शौर्य गाजवले होते. सदानंद दाते यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे NIA प्रमुख, महाराष्ट्र पोलीस ATS प्रमुख आणि मुंबईचे सहपोलीस आयुक्त म्हणून सक्षमपणे जबाबदारी सांभाळली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तपासाचे नेतृत्व त्यांनी केले होते. सदानंद दाते यांनी पोलीस महासंचालन पदाचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुखपदी सदानंद दाते यांची नियुक्ती होत असताना राज्यासमोर कायदा सुव्यवस्थेची आव्हाने, सायबर गुन्हे, दहशतवाद विरोधी सज्जता आणि पोलीस दलाचे आधुनिकीकरण यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. NIAच्या नेतृत्वाचा अनुभव, प्रशासकीय कौशल्य आणि मैदानावरील प्रत्यक्ष कारवाईचा अनुभव, त्यामुळे दाते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल अधिक सक्षम आणि सज्ज होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय पुलिस सेवा से सेवानिवृत्त हो रही हूँ. ये बड़ी नॉस्टैल्जिक फीलिंग है. महाराष्ट्र पुलिस ने मुझे बहुत कुछ दिया है, बहुत सीखा है और एक टीम ने मिलकर महाराष्ट्र पुलिस को ऊंचाइयों पर लेके आए. मुझे बहुत संतोष है और मैं महाराष्ट्र पुलिस के सभी अधिकारी और कर्मचारियों की उत्तम जीवन और उत्तम स्वास्थ्य की कामना करती हूँ. धन्यवाद. राज्याच्या पहिला पोलीस महासंचालक मी पहिला महिला पोलीस महासंचालक बरोबर आहे. याच्या पूर्वी मी DGSSB होती. ते पोलीस महासंचालक फक्त पोलीस महासंचालक असतात, महिला पुरुष नसतात. हे पोलीस महासंचालकची पोस्ट जेंडर न्यूट्रल आहे. काम सारखं आहे आणि तो कामामुळे मला जे काही काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. थँक्यू. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.